काय आईला आलंय जोरात गेला गाडचा. चल याच्या मागेच लागत परत. अरे पेट्रोल संपलं गाडीतलं. पेट्रोल संपलं. हा तुला तिथं आवाज येईल मी कुठं तुला नाक्यावर मी नाही ऐकलं. नाही नाही ना. चल गाडीला विड हा गाडीला खाली ये. काय ते मी नाक्यावर होतो माहिती ना तुला. हा हा दाळमंडी मध्ये हा दाळा मंडईत. हा हा, होतं ना? हा होतं ना. तिला ट्रॅफिक जाम झाली होती. हा तिथे तो गाडी कावर आडवी लावली होती. हा गाडी कावर आडवी लावली होती. पुढच्यानं घातली म्हणून मी घातली होती अशी आडवी मग मी काय करीत होतो तिला. निघायला. मी काय करीत होतो तिला. तुम्ही ट्रॉफिक काढत होते. गाडीत होतो ना. हा मग तो गाडी आडवी लावल्यावर किती ट्रॅफिक जाम झाली. हा हा पुढची गाडी होती ना साहेब. अरे अक्कल का तू तोंड्या. मागची गाडी मोठ्या गाड्या लाईन लागेल होती माहिती ना. हा लागलेली होती ना. चांगली लांबवर लागलेली होती. हा मग ती मोठी गाडी लोडिंगची होती. मी ती काढीत होतो आणि तो इकडून लावून लगेच आधी मध्ये आडवी लावली. तुम्ही काढी ना साहेब लवकर. त्याच्यामुळे मग मी इकडून घातली. म्हणजे मी काढी ना. हा ट्रॉफिक. अरे ट्रॅफिक इतकी जाम झाली. मागच्या लोकांनी ट्रॅफिक वाले ना साहेबाला फोन केले. हा आणि साहेबाने मला तिथून सस्पेंड केलं लगेच. हा मग मला ट्रॅफिक होतो ना मी. हा तर मला ती जागा ठेवली नाही तिथली. मग आता मला तुम्ही काय झाले? डायरेक्ट पोलीस केलं त्यांनी परत. पोलीस झाले का परत? हा आणि तुझ्याच गावात ड्युटी दिली मला. इथं हा मग आता काय हा काय काय भानगड काय काय भानगड म्हणजे काय. जाऊ दे ना मला आता. म्हणजे तुला आता असं नाही करता येणार. तुला आहे ना आता आहे ना तुला साहेबा पुढे नेतो आता. डायरेक्ट साहेब पुढे. आणि मग साहेब मी काय म्हणतो दादा हा काय असेल ते जाऊ दे आता. झालं गेलं. अरे मी कालपासून तुझ्या शोधात आहे माहिती का. हा आणि तो काय केलं माहिती का. काय केलं दादा. तेवढा तुला माहिती आहे ना जी लाईन लागली होती का. हा हा? ती लाईन मोकळी केली असते ना मी. हा हा तर तुम्हाला इकडे जाता आलं असतं बरोबर. बरोबर ना. बरोबर आहे ती बरोबर. मोठी गाडी होती ती काढायची होती. तिच्या पाठीमागचे निघून गेले असते हा, आणि हा, तुम्हाला जायला सोयीस्कर झालं असतं. बरोबर पण तू आहे, ऐकायला तयार नाही. तू डायरेक्ट आडवी गाडी घालून दिली. हे पहा दादा मी काय म्हणतो तुम्हाला मग थोडं अर्जंट काम होतं. अरे भाऊ अर्जंट झालं तुझं. पण इकडे चंद्रचंद्री झाली असती ती. हा आणि तुझ्या बरोबर त्या 2 बाया होत्या ना. त्यांनी अशाच गाड्या आडव्या लावल्या. दवाखान्याचं काम होतं दादा. अरे काय दवाखान्याचं काम होतं. मग मला बोलायचं ना कानामध्ये. हा आता असं काय माहिती मला काय माहिती तुम्ही लगेच जे असं होतं म्हणून. अरे तुला माहिती ना आपलं नगर शहर केवढं मोठं आहे. हाय ना हाय ना. इतकी गर्दी होती ट्रॅफिक इतकी जाम. लय 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 बरोबर आहे. अरे सगळी का तेच झाले. नाशिक मध्ये तेच आहे नगर मध्ये तेच आहे बरं का. पुन्हा सिटीत तसंच झालं बरोबर ना. हा बरोबर अरे आहे. पण आता इकडून जाणार जर मार्ग जर मी मोकळा केला असता तर तिकडून येणारा मार्ग मोकळा झाला असता ना. हा ते बरोबर आहे दादा. आणि मग येतं कळत नाही तुम्हाला. खरंय खरंय. आम्हाला काला ड्युटीला ठेवेल तिकडे. नाही चुकी झाली बरं का दादा खरंच. अरे पण तू आडवी लावली तो मिळते लगेच त्या 2 बायाने लावली आडवी. बाया होत्या का परत मा माग. आणि मग हिला काय भाऊ आता अवघड झालं. पण आता चुकलं भाऊ जाऊ द्या माझ्याकडून. मी काय म्हणतो तुम्हाला लय गार नका होऊ लय गरम नका होऊ. गार व्हा चला आपण काय गार हो नको गरम हो नको. चाल चल थंड बिंड घेऊ दादा. मला मी काय झालं. हा 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 काय अहो आम्ही विचारतो झालं काय असं रस्त्यामध्ये तमाशा करायला. अहो काय झालं. हम्म. तुम्ही पण तिकडे होत्या का दाळ मंडई मध्ये. हा होतो ना. ट्रॉफिक मध्ये होत्या का. हो हो माग होतो पण आम्ही. त्यावेळेस मी होतो का तिकडे ट्रॉफिक मध्ये ट्रॉफिक काढायला. हा पाहिलं तुम्हाला लांबून आम्ही. होता ना. लांबून नाही. मग तुम्ही सुद्धा 2 गाड्या 2 जणी स्कूटी होत्या का. हो बरं मी काय तुम्ही तशाच आहे. नाही नाही आम्ही नाही आम्ही नाही तसे. तसे. आम्ही नव्हतोच तिथे. आम्ही नव्हतो. खोटं बोलू नका. नाही नाही खोटं बोलू नका माझ्याशी. खोटं कुठे बोलतो. हा एक ध्यानात ठेवा. तुम्ही गाड्या आडव लावले. नाही नाही आम्ही नाही लावले. नाही लावले. आम्ही तिकडे गेलोच नाही आम्ही. अहो याची गाडी आणि तुमच्या 2 स्कूटी शेजारी शेजारी उभ्या होत्या बरोबर. अहो मी इकडची लाईन काढत होतो. मी कोणची येणार ट्रॉफिक जाम करून ठेवली. बरं आम्हाला मार्केटमध्ये आम्ही जातो आम्ही. जायचं नाही कुठे. नाही मी तुमच्या शोधात आहे. दादा, आता हा सापडल्यानंतर तुम्ही बरोबर सापडल्या. येऊ का दादा आता नाही जायचं नाही कुठे. चला तुम्ही साहेबा पुढे अहो लगेच. साहेब आम्हाला मार्केटमध्ये जायचं. नाही अजिबात नाही सांगितलं ना. हो लेकर. महागात पडेल तुम्हाला. दादा हा हो दादा 500 रुपये देतो मला सोडून दे ना. तर दांडी टाकू का कधी. हा लाचपूट खाणार माणूस का मी. ए बघा काय 200 किती पैशावाले. हा चला मी तुम्हाला आता साहेबा पुढे येतो. दादा पुढे साहेब आम्हाला मला ना लय डोकं दुखते. नाही रे दवाखान्यात जायचंय. तुमच्या डोके नीट करतो मी तिकडे. चला हवालदार दादा चक्कर येते. हा चक्कर येते. सगळ्या नाटके नका करू. चला का आता? जरा नाही रे
चला पुढे चला या ना. चला साहेब तुम्ही लय चांगले असं ऐकलेलं आहे. चला चला दादा या इकडची मीटिंग घ्या आपलं साहेब करता नेक. इकडची मीटिंग साहेब काय हा साहेब 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 चला पुढे चला चला पुढे दादा ए, नेक. एवढं वेळेस ऐकणार आलो चुकलं माहिती लय रे गाडी काय अहो साहेब पैशावाले निघाते का तू दादा झालं नाही. मी तू काय साहेब थोडं मला हो हो ए नेक. साहेब लय चुकतील दादा ए अरे देख ए तुम्ही जरा बरे दिसत रताळा काय घ्या. चला पुढे चला साहेब ऐका तरी आमचं. काहीच ऐकणार नाही चला एवढंच माफ करा हा सोडून द्या पाय पडतो हो बरं काय हवलदार काय झालंय अहो सर काय झालं माहिती का हा नाही ना दाळमंडीमध्ये ट्रॅफिक किती केली हा आणि त्याच्यानंतर मला आहे ना डायरेक्ट साहेबांनी मला खाली केलं चिडून हा तर मग मी यायला त्या 2 दिवसापासून घेऊ शकतो बरं आता सापडलं त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन चला हो हा एक आहे आणि या 2 आहे बरं यांच्यावर आपण काय करू प्रॉपर कारवाई करू हो बरोबर ना यांना ना आता काय करा गाडी घ्या आणि आपण पोलीस चल, स्टेशनला घेऊन जाऊ साहेब या वेळेला माफ करा ना आम्ही परत सगळे. असं नाही करणार. अहो तुम्ही एकटाच नसता असं पूर्ण पब्लिक बघायचं आहे आम्हाला रोड कशाला अडून बसलाय जाऊन द्या ना मला इकडे काय तू पण होती ना कुठं दाळमंडीमध्ये हो ट्रॅफिक जाम करायला तू स्कूटी आडवी घातली होती ना नाही खोटं बोलत आहे दादा, तिला पण गाडीत बसवा तिचं पण बघू. काय? बसा गाडीत बस चला. माझे बस चल रे. बस माझे बस तू साहेब साहेब बस लवकर चाल, बस माझे अहो बस 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 चला, बसा बरं का? साहेब या वेळेला जाऊ द्या आम्हाला. चला बसा साहेब, माफ करा या वेळेला. बस माझे पोलीस स्टेशनला गेल्यावर बघू काय तिकडे गेला काय करायचं. कसं ताणा तिकडे ताणा बसा चला सर नाही नाही राहणार चालतो तुम्ही आमच्या गावात हे थोडेसे ट्रॅफिकचे रूल तोडले होते हा त्यांना ते पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागतंय ना बरीच म्हणतो की आमची हा ना ते ट्रॅफिक रूल तोडला ना त्यांनी चौघ जण चौघ जण असं ना हो 3 लेडीज आणि 1 जेंट्स एक जेंट्स ते काय केलं यांनी अहो काय झालं दाळमंडीमध्ये ना इतके ट्रॅफिक जाम केले हा बरं मी ट्रॅफिक काढत होतो हा अहो याने चौघांनी डायरेक्ट गाड्या आडव लावल्या स्कूटी आणि तीन तो एक काय तो बांट्या काय म्हणतात तो बरं. तो बांट्याने डायरेक्ट त्याची मोटरसायकल आडू लावली अरे बरं झालं नाही नाही असंच पाहिजे बरं झालं. यांना ना पोलीस 2-2 स्टेशनला घेऊन. किलोमीटर जर ट्रॅफिक अहो झाल्यावर कसं मी करायचं नगरमध्ये जर गेलो ना हा. बरं का तर कोणत्याही याच्यामध्ये जाऊ द्या कापड बाजारात जाऊ द्या हा तिकडे चौपाटी करायचे तिकडून कोर्टाकडे असतात तिकडे जाऊ द्या दाळमंडईत जाऊ द्या नाही तर कोणत्याही रस्त्याला जाऊ द्या मी स्वतः गाडीच्या खाली उतरून तिकडून समजा गाड्या इकडे ट्रॅफिक जर जाम झालं ना तर इकडून काय करतात पाठीमागून माहिती गाड्या आणतात मध्येच लगे भर हा भर आडव्या लावते त्यांना अहो मी उतरून स्वतः आहे ना त्यांना माग आठवतोय ट्रॅफिक काढून नाही नाही देतो. आणि मग तिकडच्या गाड्या जर निघल्या तर इकडच्या गाड्या जातील ना लक्षात आलं का साहेब लक्षात इकडच्या- आलं म्हणून त्यांना त्याला इकडे इथे आणलंय. ते आणि जागेवर उभं राहतात येड्यासारखी जागेवर आणि वरून काय? नाव कोणाला आणि ठेवतात नगरलाच नाही तुमच्या कोणत्याही जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रातल्या लय लय अवघड. हीच माणसांनी थोडस समंजसपणा घ्यायला पाहिजे ना असं हा? मग. त्या गाड्या जर निघल्या तर इकडची लाईन मोकळी जर झाली तर आपण जाऊ ना हा. तेच कारण आहे सरपंच साहेब मला सांगावा हा हा दोष कोणाला आणि देतो? बरं पोलीस तरी कुठं कुठं पुरवतील उलट पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे की नाही हा हा? आणि तुम्ही इकडे गावात आमच्या ड्युटीवर आले काय काय झालं सर मी ट्रॅफिक मध्ये होतो हा होते ना पण मला तिने माहिती. मला सस्पेंड केलं आता हा मग आता त्याने मला पोलीस मध्ये पाठवलं मग आता काय इकडे पाठवलं duty. करणार इकडे गावात ड्युटी दिली बर हा आणि मग तुम्हाला इकडे सापडले काय हा इकडे सापडला तो बांट्यानंतर त्या 3 लेडीज सापडल्या असं का म्हटलं भारी काम झालं जाऊ जाऊ द्या त्यांच्या तिघा चौघामुळेच यांचं ट्रॅफिक मधून परत इकडे ट्रान्सफर झालं हा. नाही नाही तुमच्या खात्याने बर का यांच्यावर धडाक्याच कारवाई करायला पाहिजे बुवा. हे काय आता कारवाई करायला नाही चाललोय नाही कारवाईच करायला पाहिजे शिस्तच नाही राहिलो म्हणजे कोणत्याही जिल्ह्यात राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात शिस्तच नाही राहिलो तुम्हाला सांगू सरपंच अहो, यायला आता ती- ऐका हा, ना हा. तुम्ही नाव जाऊन बघा मग गाड्या येऊन या ना मध्ये आडवा लावतो हा. आणि बसत मस्त अरे पण त्या गाड्या निघू द्या ना तिकडच्या ती लाईन जर मी स्वतः उतरून आहे ना हा. त्या दिवशी मी ना ते कोर्ट गेली आहे हा. ना चौपाटी करून जाऊन स्वतः खाली उतरून बरं का ते ट्रॅफिक लोक मला धन्यवाद म्हणायला लागले हे बरं म्हणता येतं धन्यवाद अहो या ट्रॅफिक मुळे मी गाडी येत नाही पायी येतो असं ना ड्युटी करायला काय सांगायचं गाड्या जेवढ्या झाल्यात मग पण कमीत कमी माणसाने तरी समजून घ्यायला पाहिजे बरोबर आहे की नाही आता काय करतो हा
तुम्ही भेटलेत म्हणून आपलं बोलणं चांगलं झालंय हा. आणि तुम्ही जे प्रेम दाखवले पोलिसांवरती हा, नाही नाही आहे त्यासाठी माझं. आम्हाला तर असं वाटलंय की खरंच अहो, आम्ही तुम्हाला चांगली किती duty त्रास आहे करतोय. राव किती त्रास आहे राव किती मोठ्या ड्युटी आहेत अहो राव तुम्हाला सांगतो हा. दिवसभर ड्युटी करावा घरी जाऊन हा, बायको जवळ चहा प्यायला वाचता होत नाही. कशी होईल नाही, जाऊन नाही, लगेच पडून अवघड घेतो duty मला. आहे. दिवसभर ऊन आणि ते नाही अवघड मग duty. आता काय करतो हा. राम आम्ही चांगली कारवाई करतो कारवाई करा. सरपंच यायला 3 दिवस जामीन नाही आता. असं ना हा. हा, सरकारी कामात अडथळा आणलाय कसे बोलले हा 353 खाली आठ टाकून द्या बस, बस, बस. जाऊ द्या हो, चला, छोटे चला, चला. ठीक आहे. ओके